आज आपण बघणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारे पेढ्यासारखे बेसनाचे मऊसूत लाडू। लाडू बनवताना तुपाचं प्रमाण अगदी योग्य लागतं। कमी तूप घातले तर लाडू टाळ्याला चिटकतात आणि थोडं थोडं करत तूप टाकत बसलो तर तुपाचं प्रमाण जास्त होऊन लाडू बसके होतात आणि बांधता येत नाही। आज इथे मी 1 किलो बेसनाच्या लाडूची ऑर्डर घेतली आहे, त्यामुळे पूर्ण टिप सोबत हा व्हिडिओ बनवला आहे। हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील लाडूची ऑर्डर घेऊ शकता आणि हे लाडू इतके स्वादिष्ट लागतात की घरातील सगळेजण तुमची स्तुती करतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले इथे मी 1 किलोचं विकतचं बेसन घेतलेलं आहे। तुम्ही घरी बनवलेलं बेसन देखील वापरू शकता किंवा कुठलंही विकतचं बेसन वापरलं तरीही चालेल। आता 1 किलो बेसन करता इथे मी 800 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर मी घरीच साखरेला मिक्सर पॉटमध्ये बारीक करून घेतले। अगदी बारीक अशी आपल्याला ही पिठी साखर करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे 500 ग्रॅम साजूक तूप घ्यायचं आहे। इथे महत्त्वाची गोष्ट, साजूक तुपाऐवजी जर तुम्ही डालडा तुपाचा वापर केला म्हणजेच की वनस्पती तूप वापरलं तर लाडूची जी टेस्ट आहे ही पूर्ण बदलून जाईल। लाडू बनवण्याकरता फक्त एवढे 3च साहित्य लागतात। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवण्याकरता नेहमी अशा पद्धतीने जाड बुडाचीच कढई वापरावी। इथे मी ॲल्युमिनियमची कढई वापरलेली आहे। आता यामध्ये आपण जे 500 ग्रॅम घेतलेलं तूप होतं त्यामधलं आपल्याला थोडंसं तूप इथे ॲड करायचं आहे। पूर्ण तूप कढईमध्ये टाकायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे। बाकीचं तूप आपल्याला पुढे टाकायचं आहे, कधी टाकायचं आहे ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपल्याला बेसन चाळून घ्यायचे आहे। कढई मोठी असल्यामुळे मी हे बेसन यातच चाळून घेत आहे। तुम्ही मात्र बेसन पहिलेच चाळून ठेवू शकता व लगेचच बेसन तुपामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। आता आपल्याला बेसन तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला अगदी महत्त्वाची टिप सांगते, ती म्हणजे गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला अगदी लोच ठेवायचा आहे। गॅसचा फ्लेम चुकूनही मोठा करायचा नाही आहे। ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे लाडू बनवताना। आता आपल्याला हे पूर्ण बेसन तुपामध्ये मिक्स करून झालेलं आहे। गॅसचा फ्लेम लोच आहे। आता हे बेसन किती वेळ भाजायचं इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तुम्ही बघू शकताय बेसन तुपामध्ये मिक्स केल्यामुळे यामध्ये खडे तयार होतात। आता हे खडे तुम्ही अशा पद्धतीने प्लेन ग्लासने फोडू शकता किंवा तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं पावभाजी स्मॅशर असेल तर तुम्ही याने देखील हे खडे फोडून घेऊ शकता। अशा पद्धतीने खडे फोडून घेतल्यामुळे आपला हात देखील दुखत नाही आणि बेसन देखील सर्वच बाजूने व्यवस्थित भाजलं जातं। आता मी तुम्हाला टाइम दाखवणार आहे। हे बघा 5:08 झालेले आहे। आता आपल्याला सराट्याच्या साहाय्याने बेसन कंटिन्यू परतून घ्यायचं आहे आणि खडे झाल्यास स्मॅशरने अशा पद्धतीने फोडून घ्यायचे आहेत। इथे मी तुम्हाला वाटीचं किंवा कपचं मेजरमेंट सांगितलेलं नाही आहे, कारण लाडू बनवताना शक्यतोवर आपण अर्धा किलो किंवा 1 किलो बेसनाचेच लाडू बनवतो, त्यामुळे इथे मी तुम्हाला 1 किलो बेसनाचे लाडूचं प्रमाण सांगितलेलं आहे। अर्धा किलो लाडू तुम्हाला जर बनवायचे असतील तर त्याचं प्रमाण देखील मी एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आता 5:20 झाली आहे, म्हणजेच की 12 मिनिटं आपण बेसन भाजून घेतलं। आता परत एका छोट्या पळीने आपण इथे 4 ते 5 पळी तूप ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। सतत बेसन भाजल्यामुळे हात खूप दुखून येतो, पण जेव्हा या पद्धतीने भाजलेल्या बेसनाचे लाडू बनतात तेव्हा आपल्यालाच वाटतं की वेळ गेला, हात दुखला, पण स्वाद असा की कितीही लाडू बनवले तरी लगेच संपून जातील। बस अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू बेसन भाजत राहायचं आहे। आता 5:30 झाली आहे, म्हणजेच की बेसन भाजून आपल्याला टोटल 22 मिनिटे झालेली आहे। परत यावरती थोडं तूप टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि कंटिन्यू बेसन आपल्याला परतून घेत राहायचं आहे। सुरुवातीला काय होतं की बेसन कोरडं असल्यामुळे तूप घातल्यावर पटकन ओढून घेतो, मात्र जसं जसं आपण बेसन भाजत जातो तसं हलकं फुलकं बेसन होत जातं आणि मग मात्र बेसन तूप सोडायला लागतं। त्यामुळे एकसारखं आपल्याला बेसन भाजत राहायचं आहे। आता 5:40 झालेली आहे, म्हणजेच की टोटल आपण 32 मिनिटे बेसन भाजून घेतलेलं आहे। परत थोडंसं तूप टाकून घेऊयात आणि परतून घेऊयात। हे बघा लास्टमध्ये इतकं तूप आपलं शिल्लक आहे। सुरुवातीला जेव्हा आपण कढईमध्ये बेसन ॲड केलं तेव्हा बेसन अगदी कोरडं होतं, तुपामध्ये घातल्यावर लगेचच त्याच्या गुठळ्या तयार होत होत्या। आता जर बघितलं असेल तर बेसन हे आपलं अगदी ओलसर दिसतंय, दाणेदार दिसतंय, रंग देखील बेसनाचा बदललेला आहे। याचाच अर्थ की आपलं बेसन हे अगदी परफेक्ट भाजत आहोत आपण। इथे आपण थोडं थोडं तूप म्हणजेच की 10-10 मिनिटांनी तूप घातलं। याचं काय कारण आहे ते सांगते। बऱ्याचदा असं होतं की पूर्ण तूप कढईमध्ये घालून देतो आणि मग बेसन घातल्यावर बेसन सगळं तूप ओढून घेतो, मग मात्र आपल्याला बेसन कोरडं वाटतं आणि प्रमाणापेक्षा जास्त तूप आपण वरून ॲड करतो आणि मग ते तूप जास्त होतं आणि लाडू बसके होतात। तर अशी चूक न व्हावी याकरता आपल्याला स्टेप बाय स्टेप
म्हणजेच की 10-10 मिनिटांनी इथे तूप ॲड करायचं आहे। आता इथे मी सगळं तूप पूर्ण इथे यामध्ये ॲड करून दिलेलं आहे, म्हणजेच की पूर्ण 500 ग्राम तूप मी वापरलेलं आहे, काहीच तूप शिल्लक ठेवलेलं नाही आहे। एवढंच आहे की आपण हे स्टेप बाय स्टेप म्हणजेच की 10-10 मिनिटांनी तूप घातलेलं आहे आणि एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बेसनाला ओलावा सुटला तरी देखील आपल्याला बेसन हे भाजत राहायचं आहे। तुम्ही बघू शकताय की अगदी मस्त असं हे दाणेदार आपलं बेसन भाजून इथे तयार होत आहे। घरामध्ये अगदी खमंग असा बेसनाचा वास सुटलेला आहे। हे बघा, आता मी तुम्हाला टाइम दाखवते तर टोटल 6 वाजलेले आहे। 5 वाजून 8 मिनिटांनी मी बेसन भाजायला सुरुवात केलेली होती आणि इथे 6 वाजलेले आहेत, म्हणजेच की आपल्याला टोटल इथे 52 मिनिटे लागलेली आहे हे 1 किलो बेसन भाजायला। तर पूर्ण बेसन भाजायला आपल्याला किती वेळ लागला इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आता बेसन भाजून झाल्यावर आपल्याला हे बेसन लगेचच एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण कढई जी आहे ही खूप जास्त गरम झालेली असते आणि त्यामध्ये जर बेसन ठेवलं तर बेसन हे परत लागू शकतं, बेसनाचा रंग बदलू शकतो, बेसन जळू शकतं। त्याकरता आपल्याला परातीमध्ये हे बेसन काढून घ्यायचं आहे। आता परातीमध्ये बेसन घातल्यावर आपल्याला 2 मिनिटाकरता अशाच पद्धतीने बेसन हलवून घ्यायचं आहे, कारण बेसन खूप जास्त गरम झालेलं आहे। जर बेसन आपण असं सोडून दिलं तर मात्र बेसन हे जास्त डार्क रंग घेईल, कारण बेसन हे खूप जास्त गरम आहे। त्याकरता आपल्याला 2 मिनिटाकरता अशाच पद्धतीने बेसन हे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला अर्धा तास बेसन असंच ठेवून कोमट करून घ्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर चेक करून बघूयात। तुम्ही बघू शकता बेसनाला बुडबुडे आले, म्हणजे इतकं गरम आपलं बेसन होतं। आता बोटाला बेसनाचा गरमपणा सहन होईल आपल्याला इतकं बेसन गरम आहे का चेक करायचं आहे, म्हणजेच की खूप जास्त जर गरम असेल तर परत आपल्याला थोडंसं बेसन कोमट करून घ्यायचं आहे। गरम बेसनामध्ये साखर घालायची नाही आहे, नाहीतर साखर वितळू शकते। आता लगेचच आपल्याला यामध्ये थोडी थोडी पिठी साखर ॲड करायची आहे। लक्षात ठेवा, पूर्ण पिठी साखर आपल्याला इथे ॲड करायची नाही आहे। 1 किलो बेसनाकरता आपण इथे 800 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे। जर तुम्हाला थोडे गोड लाडू आवडत असेल तर तुम्ही 1 किलो पिठी साखर घेतली तरीही चालेल। आता इथे मी थोडी थोडी पिठी साखर ॲड करते आहे या बेसनावर आणि मिक्स करून घेते आहे। आता आपल्याला हाताने पिठी साखर आणि बेसन एकजीव होईल इतकं छान मिक्स करून घ्यायचं आहे। याकरताच आपल्याला थोडी थोडी पिठी साखर घालायची आहे। परत इथे मी थोडीशी पिठी साखर ॲड केलेली आहे आणि या बेसनामध्ये मिक्स करून घेते आहे। आता लास्टमध्ये मी राहिलेली सगळी पिठी साखर इथे ॲड करते आहे आणि मिक्स करून घेतलेली आहे। इथे मी तुम्हाला सगळ्याच बारीक सारीक गोष्टी दाखवलेल्या आहे, जेणेकरून तुमचं कुठलंच कन्फ्युजन नको व्हावं याकरता मी पूर्ण व्हिडिओ इथे घेतलेल्या आहेत। ज्या महत्त्वाच्या क्लिप्स होत्या त्या मी इथे तुम्हाला दाखवलेल्या आहेत। कट केल्या असत्या तर तुम्हाला परत गोंधळ झाला असता, त्याकरता मी इथे पूर्ण बारीक सारीक टिप्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपल्याला दोन्ही हाताने छान अशा पद्धतीने बेसन हे रगडून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठी साखर ही बेसनामध्ये अगदी एकजीव अशी मिक्स होईल आणि लाडू जेव्हा बनतील तर ते तोंडात टाकताच विरघळतील। अशा पद्धतीने आपले लाडू बनायला हवेत। तर अशा पद्धतीने पूर्ण पिठी साखर आणि बेसन मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला लाडू बनवायचे आहेत, तर बऱ्याचदा काय होतं लाडू बसके होतात, तर त्याकरता अशा पद्धतीने थोडे थोडे गोळे घेऊन सगळे छोटे छोटे गोळे म्हणजे जितके आपल्याला लाडू बनवायचे तितके आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। इथे मी बदाम घेतलेले आहे लाडूला लावायला आणि हातावरती आता एक एक लाडूचा गोळा घेऊन आपल्याला लाडूचा आकार देऊन छान असा लाडू वळून घ्यायचा आहे। तूप कमी घातलं तर लाडू आकाराने अगदी परफेक्ट दिसते, पण मग मात्र ते टाळ्याला चिटकतात। अशा पद्धतीने लाडू मध्ये तूपही परफेक्ट होतं आणि लाडू देखील बसके होत नाही। आता इथे मी बदाम लावून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता अगदी मौसूद पेढ्यासारखे लाडू आपले इथे दिसत आहे। आता आपण पूर्ण लाडू बनवताना काय महत्त्वाच्या टिप्स बघितल्या हे परत एकदा सारांश रूपाने बघून घेऊया, जेणेकरून लाडू बिघडणार नाहीत। टिप नंबर 1, लाडू बनवताना बेसन चाळून घ्यावे। टिप नंबर 2, पूर्ण बेसन भाजेपर्यंत गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा। टिप नंबर 3, बेसनामध्ये तूप 10-10 मिनिटांनी ॲड करावे। टिप नंबर 4, घड्याळामध्ये टाइम लावून बेसन 55 मिनिटे किंवा 1 तासाकरता भाजून घ्यावे, म्हणजे बेसन कच्चं राहणारच नाही। टिप नंबर 5, बेसनाला तूप सुटलं आणि खमंग रवेदार ओलसर बेसन वाटलं आणि बेसन भाजता भाजता 1 तास झाला, म्हणजे बेसन परफेक्ट भाजून झालंय असं ओळखावं, शिवाय बेसनाला छान रंग देखील येतो। टिप नंबर 6, बेसन परातीमध्ये काढून घ्यावे व 2 मिनिटे हलवून घ्यावे, कारण बेसन खूप गरम असतं त्यामुळे बेसन डार्क होऊ शकतं। टिप नंबर 7, परातीमध्ये बेसन काढल्यावर अर्ध्या तासाकरिता कोमट होण्यासाठी सोडून द्यावे। टिप नंबर 8, बेसनामध्ये थोडी थोडी पिठी साखर ॲड करून बेसन एकजीव होईल इतकं मिक्स करून घ्यावं। इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते।
हे बघा, अगदी मस्त रवेदार आणि मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा पेड्यासारखा लाडू आपला इथे तयार झालेला आहे। तुम्ही बनवलेले लाडू बिघडू नयेत त्याकरता इथे मी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। तर मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।